आपल्या भारतीय संस्कृतीतील एका अत्यंत पवित्र आणि मंगलमय आणि चैतन्यदायी अशा सणाबद्दल म्हणजेच वटपौर्णिमेबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा सण का साजरा केला जातो? केवळ कौटुंबिक विधी नाही, तर ते मानवी जीवन, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि अध्यात्म यांचा संगम घडवून आणणारे एक महान शास्त्र आहे. आपल्या संस्कृतीने नेहमीच निसर्गाला देवाचे रूप मानले आहे. झाडे, वेली, नद्या आणि डोंगर यांना आपण केवळ वस्तू मानत नाही, तर त्यात ईश्वराचा अंश पाहतो. वटपौर्णिमेचा हा उत्सव कृतज्ञतेचा आणि सुवासिनी स्त्रीच्या आत्मबळाचा सोहळा आहे. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण वडाची पूजा कशी करावी, त्यासाठी कोणते साहित्य लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या प्रत्येक साहित्यामागे आणि विधीमागे कोणते सखोल धार्मिक व वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे, ते अतिशय सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. कोणतीही पूजा यशस्वी आणि फलदायी होण्यासाठी पूर्वतयारी आणि साहित्याचे अचूक नियोजन अत्यंत आवश्यक असते. वटपौर्णिमेच्या साहित्यामागे देखील विशिष्ट धार्मिक आणि वैज्ञानिक संकेत आहेत. त्यामुळे वटपौर्णिमेच्या आधी तुम्ही कोणतीही वस्तू विसरू नये. सर्व तयारी व्यवस्थितपणे होण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि नवविवाहित असाल, तुमची पहिलीच ही वटपौर्णिमा आहे, तर व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला याची खूप मदत होईल. तर चला आता पुढे पाहूया. प्रथम तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे हळदी कुंकू. ती समृद्धी, शुद्धता आणि जंतुनाशक गुणांचे प्रतीक आहे. ते वटवृक्षाला अर्पण केल्याने निसर्गप्राप्ती आदर व्यक्त होतो. कुंकू हे साक्षात आदिशक्ती जगदंबेचे स्वरूप मानले जाते. ते स्त्रीच्या कपाळावरील आज्ञाचक्र संतुलित ठेवते. स्त्री जेव्हा वडाच्या खोडाला हळदी कुंकू लावते, तेव्हा ती सृष्टीतील शिव आणि शक्ती या दोन्ही तत्वांना वंदन करत असते. तसेच अष्टगंध मनाला शांतता देतो, तर शेंदूर हा शिव आणि गणपती तत्वाचे प्रतिनिधित्व करतो, जो वडाच्या खोडाला लावला जातो. तसेच अक्षदा म्हणजे जो आपण अखंड तांदूळ घेतो, म्हणजेच त्याचे धार्मिक महत्त्व काय, तर क्षत म्हणजे ज्याचा नाश होतो किंवा जे तुटलेले आहे. अक्षता म्हणजे कधीही तुटत नाहीत, जे पूर्ण आहे. शास्त्रात तुटलेला तांदूळ पूजेत वर्ज्य मानला जातो. त्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे अक्षता वाहिल्याने आपल्याला सुखाचा, संसाराचा आणि सौभाग्याचा कधी होऊ नये हा भाव असतो. तांदळाच्या अखंड दाण्यांमध्ये ब्रह्मांडातील सात्विक लहरी आणि मंत्राची ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वात जास्त असते. पुढचे ते म्हणजे पांढऱ्या सुताची गुंडी, दोरा. याचे धार्मिक महत्त्व पाहूया. प्रदक्षिणा घालताना हा दोरा वडाच्या खोडाला गुंडाळतात. हा पांढरा सुती दोरा म्हणजे पती-पत्नीच्या अतूट आणि पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. कापसाचा एक धागा सहज तुटू शकतो, परंतु जेव्हा अनेक धागे एकत्र येतात, तेव्हा त्यांचे दोरखंड बनते. संसारातील नाती सुतासारखी मऊ, पण दोरखंडासारखी मजबूत असावीत, हा यामागील भाव आहे. शास्त्रीय कारण म्हणजे कापूस किंवा कच्चा सूत हा ऊर्जेचा सुवाहक आहे. वटवृक्षात निघणारा प्रचंड प्राणवायू आणि सात्विक लहरी या सुताच्या धाग्यांमध्ये साठवल्या जातात. जेव्हा स्त्री हा दोरा धरून प्रदक्षिणा घालते, तेव्हा तिच्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. आता पुढे लागते आपल्याला कापसाचे वस्त्र आणि जानवे. धार्मिक महत्त्व त्याचे पाहूया. वडाला साक्षात देव मानून त्याला वस्त्राच्या स्वरूपात कापसाची माळ किंवा वस्त्र अर्पण केले जाते. त्याचे शास्त्रीय कारण म्हणजे देवतेला मानवी रूप देऊन त्याच्याशी आपले कौटुंबिक नाते जोडले जाते आणि पूजकाचा अहंकार गळून पडतो. पुढे लागतात आपल्याला हिरव्या बांगड्या आणि काळी पोत म्हणजेच मंगळसूत्र किंवा गळसरी. त्याचे धार्मिक महत्त्व म्हणजे या वस्तूंना सौभाग्यवान म्हटले जाते. त्यामागील शास्त्रीय कारण काय, तर वडाच्या झाडामध्ये साक्षात देवी तत्व मानले गेले आहे. त्यामुळे वडाला हिरव्या बांगड्या अर्पण करणे हे खूप शुभ मानले जाते. तसेच निसर्गाच्या हिरवेपणाशी, समृद्धीशी एकरूप होण्यासाठी या बांगड्या अर्पण केल्या जातात. हिरवा रंग मनाला आणि डोळ्यांना शांतता प्रदान करतो. आता पुढे म्हणजे आंबे किंवा 5 प्रकारची मोसमी फळे. त्याचे महत्त्व म्हणजे ज्येष्ठ महिन्यात आंब्याचे पीक येते. निसर्गाचे जे पहिले ताजे फळ असते, ते सर्वात आधी देवाला अर्पण करण्याचा नियम आहे. 5 आंबे हे पंचमहाभूतांचे म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे प्रतीक आहे. शास्त्रीय कारण म्हणजे आंबा हे फळांचा राजा असून ते गोडव्याचे आणि प्रजननाचे म्हणजे वंशवृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. उन्हाळा संपताना शरीरात पित्ताचा प्रादुर्भाव वाढतो. आंबा हा रसदार असून शरीराला ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे एखादे फळ किंवा 5 फळे वाहिली जातात. पुढचं आपल्याला पाहिजे विड्याची पाने आणि सुपाऱ्या. त्याचे धार्मिक महत्त्व म्हणजे विड्याची पाने नेहमी 2 ठेवली जातात, ज्यावर सुपारी ठेवली जाते. सुपारी अत्यंत कडक असते आणि ती स्थिरतेचे प्रतीक आहे. पूजेत सुपारीला गणपती किंवा कुलदेवतेचे रूप मानून पूजले जाते. विड्याची पाने पचनक्रिया सुधारतात आणि आरोग्याचे प्रतीक आहेत. सुपारीची स्थिरता आपल्या बुद्धीला आणि मनाला एकाग्र करतात. नंतर लागते आपल्याला पंचामृत, ज्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर असावे, ज्याने काय होते, तर शुद्धता आणि सात्विकतेचे ते प्रतीक आहे. स्थैर्य आणि आरोग्याचे प्रतीक आहे. या 5 गोष्टींचे मिश्रण शरीरातील पंचप्राणांना संतुलित करते. जेव्हा हे मिश्रण झाडाच्या मुळाशी जाते, तेव्हा ते जमिनीतील सूक्ष्मजीवांचे पोषण करते. पुढे आपल्याला पाहिजे निरंजन म्हणजेच दिवा, तसेच धूप, उदबत्ती.
दिवा हा अंधार दूर करून प्रकाश देतो, तो अज्ञानाचा नाश करतो. तुपाच्या दिव्यामुळे वातावरणातील सात्विक कण कार्यरत होतात आणि धूपबत्तीच्या सुवासामुळे मनाची एकाग्रता वाढते व हवेतील हानिकारक जंतू नष्ट होतात. तसेच वटवृक्षाची शास्त्रोक्त पूजा विधी कशी करावी, तर तुम्ही नवविवाहित असाल, तुमच्यासोबत एखादी मोठी व्यक्ती असेल किंवा नसेल, त्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पूजा कशी करावी हे सांगणार आहे. त्यामुळे पूजा करताना घाई गडबड न करता अत्यंत शांत चित्ताने डोळे मिटून मनात भक्तिभाव ठेवून पूजा करावी. त्यासाठी सुरुवातीपासून आपण काय करावे हे पाहूया. तर सकाळी सूर्योदयापूर्वी उठून घर स्वच्छ करावे, त्यानंतर पवित्र स्नान करावे, हिरवी, लाल किंवा पिवळी साडी नेसून 16 शृंगार करावे. तुमच्या परंपरेनुसार किंवा तुमच्या भागानुसार त्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवला जातो वडाला, त्यानुसार तुम्ही तयारी करावी. मग त्याच्यामध्ये आमरस, श्रीखंड, पुरी किंवा पुरणपोळी कशा प्रकारचा नैवेद्य असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्यावा. हे सर्व झाल्यानंतर आपला साज शृंगार करून पूजेचे ताट सुंदर छान व्यवस्थित सजवून वडाच्या झाडापाशी किंवा घरातील कुंडीतील रोपापाशी जावे. तेथे शांतपणे बसावे. जर तुम्हाला वडाच्या झाडापाशी जाणे शक्य नसेल तर एखाद्या कुंडीत छोटे झाड असले तर तुम्ही त्याचीही पूजा करू शकता. थेट वडाची पूजा करण्यापूर्वी तुम्हाला विघ्नहर्ता गणेशाची पूजा करणे अनिवार्य आहे. वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला 2 विड्याची पाने ठेवायची आहे. त्यावर एक सुपारी ठेवावी. या सुपारीला बालगणेश मानून त्यावर हळद, कुंकू, अक्षदाने फूल व्हायचे आहे. तसेच शेजारी दुसऱ्या पानावर 2 सुपाऱ्या ठेवून तुम्हाला त्याची सावित्री आणि सत्यवान म्हणून पूजा करून घ्यायची आहे. कारण सावित्री हीच या व्रताची मुख्य प्रेरणा आहे. तसेच वडाच्या खोडावर आधी थोडे शुद्ध पाणी शिंपडावे किंवा त्यावरती थोडे पाणी सोडावे. त्यानंतर कापसाने किंवा पळीने पंचामृत वडाच्या खोडाला सोडावे. पुन्हा शुद्ध पाण्याने वडाचे खोड स्वच्छ पुसून घ्यावे. आता वडाच्या खोडाला डावीकडून उजवीकडे हळद कुंकू आणि अष्टगंधाने असे 5 ठिकाणी हळद कुंकू लावून घ्यावे. वडाला कापसाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच सौभाग्यवान म्हणून आणलेल्या हिरव्या बांगड्या, काळी पोत म्हणजेच गळसरी वडाच्या फांदीला किंवा मुळापाशी मनोभावे अर्पण करावे, नमस्कार करावा. नंतर तुम्ही आणलेला नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. तसेच आता तुमच्या हातात जो सुताची गुंडी किंवा जो दोरा आहे त्याचे एक टोक वडाच्या खोडाला किंवा पूजेच्या जागी हलकेच अडकवावे आणि वडाच्या झाडाला पूर्णपणे गोलाकार म्हणजे घड्याळाच्या काटाप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की तो दोरा वडाच्या खोडाला गुंडाळावा. अशी 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. 7 प्रदक्षिणा घालण्यामागे 7 जन्म आणि 7 वचने हा मुख्य आधार आहे. प्रदक्षिणा घालताना मनात कोणताही कौटुंबिक वाद किंवा वाईट विचार आणू नये. सतत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर राहिलेला दोरा त्या खोडाला व्यवस्थित खोचून द्यावा, तिथे ठेवावा. दोऱ्याला गाठ मारू नये. नैवेद्य, आरती, साष्टांग नमस्कार करावा. जे आंबे आणले आहेत, विड्याची पाने आणली आहेत, सुपारी, सुट्टे नाणे तेथे ठेवावेत. घरी बनलेला गोड पदार्थ, पुरणपोळी असेल, गुळ खोबरे असेल तर वडाला दाखवावा. तसेच धूप अगरबत्ती करावे, ओवाळून घ्यावे आणि मनोभावे साष्टांग नमस्कार करावा. पूजा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून डोळे मिटून वडाच्या झाडाला प्रार्थना करावी. वटपौर्णिमा हा सण स्त्रीच्या अथांग प्रेमाचा, तिच्या दृढ विश्वासाचा, तिच्या चाणाक्ष बुद्धीचा आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा सोहळा आहे. सावित्रीने केवळ यमराजाकडून पतीचे प्राणच परत आणले नाहीत, तर तिने आपल्या हुशारीने संपूर्ण कुटुंबाचा उद्धार केला. याच्या आधुनिक काळातही प्रत्येक स्त्रीने सावित्रीसारखे आत्मबळ, बुद्धीचा चाणाक्षपणा आणि कुटुंबाप्रती समर्पण राखणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. ऋतुचक्राचा आधार करत सृष्टीच्या या अशुद्ध देणगीचे वटवृक्षाचे रक्षण करण्याचा संकल्प आहे. अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेची पूजा सविस्तरपणे करू शकता. छानपैकी न गडबडता मनोभावे करू शकता. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मुख्य म्हणजे या दिवशी तुम्हाला लाल, पिवळी, हिरवी साडी नेसायची आहे. तुम्हाला पांढरा, काळा आणि गडद निळा रंग अवॉइड करायचा आहे, तो तुम्हाला घालायचा नाही हे लक्षात ठेवा. आणि शुभ वेळेत तुमची पूजा नक्की करून या. व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.